नमस्कार. पूजेला वापरल्या जाणाऱ्या कापराचा एकदा असा वापर करून पहा. जेवढे पण तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन्स असेल पूर्णपणे नाहीशी होण्यास मदत होईल. उन्हाळ्यामध्ये जर तुमचा चेहरा काळा पडला असेल, डलनेस आली असेल, टॅनिंगची काळे लेयर जमा झाली असेल, त्यामुळे तुमचा चेहऱ्याची खरी रंगत नाहीशी झाली असेल, तर कापूर या सर्व प्रॉब्लेमला नाहीशी करेल आणि एकाच वापरात तुमची स्किन दुधासारखी पांढरी आणि चमकदार आणि ग्लोईंग होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. उन्हाळ्यामध्ये ही रेमेडी तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. पार्लरला जाऊन खूप पैसे खर्च करणे बंद करा. कोणत्याही प्रकारचे फेशियल ट्रीटमेंटची गरज नाही. आठवड्यातून फक्त एक वेळा हा नुस्खा ट्राय करून पहा. कोणत्याही दुसऱ्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. रेमेडीला सर्वात पहिल्यांदा इन्ग्रेडियंट लागणार आहे कपूर. हा पूजेला वापरतो आपण तोच कपूर आहे. याला भीमसिंग कपूर असे देखील म्हणतात. हा एकदम प्युअर असतो. बऱ्याच जणांना वाटतं हा कपूर फक्त आपण पूजेसाठी वापरू शकतो, पण असं बिलकुल नाही. हा कपूर आपण खोबरेल तेलामध्ये मिसळून जरी केसांसाठी वापरला तरी देखील आपला हेअरफॉलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि केस खूप छान वाटतात. त्याचप्रमाणे आपण हा कपूर चेहऱ्यासाठी देखील वापरू शकतो. हे कसे ते आज आपण पाहणार आहोत. कापरामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात आणि आपल्या चेहऱ्यावर जर सतत पिंपल येत असतील तर ते घालवण्यास देखील मदत करतात आणि आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो देते. आता आपण या कापराच्या 3 ते 4 वड्या घ्यायच्या आहेत. हे पहा, मी ते खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला कापराच्या 3 ते 4 वड्या घ्यायच्या आहेत. पहा, मी ते 3 वड्या घेतलेल्या आहेत आणि ह्याला दरदर पिसून घ्यायचं आहे. पहा, हा कापूर लगेच बारीक होतो. हे पहा, असं करून दरदर पिसून घ्यायचं आहे. चांगलं कुटून घ्यायचं आहे. लगेच बारीक होतं, जास्त मोठं ठेवायचं नाही. लक्षात ठेवा, एका वेळेच्या रेमेडीसाठी तुम्हाला 1 ते 2 वड्या भरपूर आहेत. यापेक्षा जास्त वापरायचं नाही. आता ही झालेली पावडर आपण एका साफ कंटेनरमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपण कुटून घेतलेली पावडर एका साफ कंटेनरमध्ये काढून घ्यायची आहे. पहा, पावडर आपण एका साफ कंटेनरमध्ये काढून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, आपण पूजेला वापरतो तोच कपूर इथे वापरायचा आहे. कपड्यामध्ये ठेवायचा कपूर इथे वापरायचा नाही. तो आपल्या चेहऱ्यासाठी बिलकुल चांगला नसतो. चेहऱ्यासाठी काही कोणत्याही रेमेडीसाठी तो कपूर वापरायचा नाही. इथे आपण पूजेला वापरतो तोच कपूर वापरायचा आहे. हा कपूर सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतो. नसेल तर जिथे पूजेचे साहित्य भेटते ना, तिथून हा कपूर परचेस करायचा आहे. एकदा परचेस केल्यावर खूप दिवस हा कपूर चालतो. तुम्ही एका वेळेसाठी जर ही पावडर बनवत असला तर 2 वड्या घ्या. जास्त बनवून ठेवली तर ही व्यवस्थित पॅक करून ठेवली तर याला काहीही होत नाही. तुम्ही एका साफ कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकता. आता इथे नंतरचं इन्ग्रेडियंट वापरायचं आहे रोज वॉटर. रोज वॉटर तुम्ही चांगल्याच कंपनीचं वापरू शकता. जे तुम्हाला सूट होतं तेच रोज वॉटर इथं वापरायचं आहे. लोकल कंपनीचं अजिबात वापरायचं नाही. त्या रोज वॉटरपासून आपल्या चेहऱ्याला काही देखील बेनिफिट्स भेटत नाहीत. त्यामुळे आपल्याला चांगल्या कंपनीचं इथं रोज वॉटर वापरायचं आहे. पहा, रोज वॉटर आपल्या पोर्सला श्रिंक करतो. त्यामुळे आपला चेहरा टाईट आणि ब्राईट दिसतो. उन्हाळ्यामधील जर तुमचे पोर्स मोठे होत असतील आणि जास्त तेल रिलीज करत असतील, सतत तुमचा चेहरा तेलकट दिसत असेल, तर तुम्ही रोज वॉटरचा स्प्रे आपल्या चेहऱ्यावरती करू शकता. त्याने खूप छान रिझल्ट भेटतो आणि आपला चेहरा सतत तेलकट राहतो ना, ते कमी होते आणि चमकदार आणि ग्लोईंग बनतो. रोज वॉटर आपल्या चेहऱ्याचा pH लेवल देखील बॅलेन्स करायला मदत करते. त्यामुळे तुम्ही इथे चांगल्या कंपनीचं रोज वॉटर वापरा. खूप छान रिझल्ट भेटतो. यानंतर आपण नंतरचे इन्ग्रेडियंट वापरणार आहोत हळद. तुमच्याकडे असेल तर कस्तुरी हळद घ्या किंवा तुम्ही व्हाईट टर्मरिक देखील घेऊ शकता. लक्षात ठेवा, किचनमधील हळद वापरायची नाही किंवा तुम्ही घरी बनवलेली हळद देखील वापरू शकता. एकदम नॅचरल असते. किचनमधली हळद वापरली तर त्यामध्ये कलर मिसळलेला असतो. त्या चेहऱ्याला आपल्या हार्म पोचवू शकतं आणि चेहरा देखील आपला पिवळा पडतो. त्यामुळे कस्तुरी हळद किंवा आंबे हळद किंवा
व्हाईट टर्मरिक किंवा आपल्या घरी बनवलेली हळद असेल तर ते वापरा, खूप छान रिझल्ट भेटतो. आपण जे हळकुंड भिजवून वाळवून दळलेली घरच्या घरी हळद असते ना, तेही तुम्ही वापरू शकता, म्हणजे आपल्या चेहऱ्याला खूप छान रिझल्ट भेटेल. हळद आणि कापूर एकत्र मिक्स केल्यावर खूप छान रिझल्ट भेटतो. तुमच्या चेहऱ्यावर किती पण ॲक्ने येत असतील, पिंपल्स येत असतील तर तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून 2दा वापरली तर तुमचे पिंपल गायब होण्यास मदत होईल आणि चेहराही तुमचा ग्लो करेल. हे 2 इन्ग्रेडियंट असे आहेत जे पिंपलला मुळापासून घालवण्यास मदत करतात आणि ही रेमेडी तुमच्या पिगमेंटेशनवर देखील खूप छान वर्क करते. हळद तुम्ही पाव चमचा इथे वापरायची आहे पहा. यानंतर आपण यामध्ये कोकोनट ऑइलचा वापर करणार आहोत. हे पहा, 1 ते 2 थेंब नुसतं आपल्याला कोकोनट ऑइल घ्यायचे आहे. पहा, इतकेसे आपल्याला कोकोनट ऑइल लागणार आहे, यापेक्षा जास्त वापरायचं नाही आणि या रेमेडीमध्ये मिक्स करायचं आहे. कोकोनट ऑइल आपल्या चेहऱ्यावरील A to Z प्रॉब्लेम्स क्लिअर करू शकते, परंतु जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर तुम्ही कोकोनट तेलाच्या ऐवजी बदाम तेलचे फक्त 1 ते 2 बूंद वापरायचं आहे, लक्षात ठेवा. नंतर आपण यामध्ये बेसन 1 चमचा वापरणार आहोत. हे पहा, इथे मी बेसन 1 चमचा घेतलेला आहे. बेसन तर सर्वांना सूट करते, परंतु कोणाला जर बेसन सूट करत नसेल तर तुम्ही यामध्ये चंदन पावडर किंवा मुलतानी माती वापरू शकता. क्वांटिटी सेम राहणार आहे. ऑइली स्किनसाठी मुलतानी माती तर उन्हाळ्यामध्ये बेस्ट असते. उन्हाळ्यामध्ये बेसनचा वापर तर केलाच पाहिजे. बेसन फक्त रंग उजळवण्याचे काम करत नाहीत, ॲक्ने रिमूव्ह करायला देखील मदत करते, स्किन आपली क्लिअर करायला मदत करते. बेसन आपला रंग उजळवण्यास देखील मदत करते. बेसन आपल्या चेहऱ्यावरील एक्सेस ऑइल देखील रिमूव्ह करते. त्यानंतर आपण यामध्ये दूध वापरणार आहोत. कच्चे दूध वापरायचे आहे पहा. आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही याऐवजी दह्याचा देखील वापर करू शकता. दूध आपल्याला लागेल तसे वापरायचे आहे, जेणेकरून एक स्मूथ पेस्ट बनली पाहिजे. आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाहीत. सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत, तरच आपल्याला खूप छान रिझल्ट भेटणार आहे. तुमच्याकडे जर रॉ मिल्क अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम केलेले दूध थंड करून वापरू शकता. हे पहा, आपली मॅजिकल रेमेडी तयार झालेली आहे. चला तर आता आपण याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट भेटतील. जर तुमच्या चेहऱ्यावर ॲक्टिव्ह ॲक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशन असेल तर तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून 2दा वापरू शकता, यापेक्षा जास्त वापरू नका. आणि तुम्हाला फक्त फेशियलसारखा जर तुमच्या चेहऱ्यावर निखार, ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही आठवड्यातून 1दाच या रेमेडीचा वापर करायचा आहे. रेमेडी आपल्या चेहऱ्याला अप्लाय करण्याआधी आपला चेहरा फेस वॉशने थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मगच हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर जास्त टॅनिंग झाली असेल, रंग दबल्यासारखा झाला असेल, चेहऱ्यावर कोणतीही चमकच नसेल तरीही तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून 2दा वापरू शकता. त्याने आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग पूर्ण रिमूव्ह होते आणि आपला आहे हा ओरिजिनल कलर साफ व्हायला मदत होते. या फेस पॅकला इक्वली आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. एक जाड लेअर आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर नॉर्मल थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. एकाच वापरात तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटणार आहे. हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर मी वॉश करून घेतलेलं आहे. खूप छान रिझल्ट भेटतो. टॅनिंग आपली जायला मदत होते आणि चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो देखील येतो. चेहरा वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करायला विसरायचा नाही. चेहरा आपला छान मॉइश्चराईज करून घ्यायचा आहे. देन आपण डेली सनस्क्रीनचा वापर करायचा आहे, जेणेकरून नंतर आपला चेहरा जास्त टॅन होणार नाही. रेमेडीबद्दल काही जरी डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.